हा कार्यक्रम जॉय स्माइल मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्र परिवारांमुळे शक्य झाला आहे. आणि इथे धोका आहे. जेव्हा तुम्ही खूप वेळ वाट पाहता आणि काहीच मनासारखं घडत नाही असं तुम्हाला वाटत असतं, तेव्हा सावध व्हा, कारण तिथूनच तुमची आध्यात्मिक घसरण सुरू होत असते. माझं म्हणणं नीट ऐका. तुम्हाला पुढे हव्या असलेल्या आशीर्वादांसाठी तुम्ही आत्ता किंमत मोजायला तयार आहात का ते सांगा. तर तुम्ही नवीन शब्द मनात साठवा आत्ता, आणि बघा तुमचं शरीर लगेच बंड पुकारेल. माझी इच्छा नाही करायचं, मला, मी थकलोय, मी खूप काम केलंय, मला नाही करायचं, काय किती थकलोय मी. बघा अगदी अनपेक्षितरित्या वराचं येणं झालं. मत्तई अध्याय 25 वचन 5. मग वराला विलंब लागला, फार विलंब. बघा येशूचं पुन्हा येणं फार लांबलंय. हे तुमच्या लक्षात आलंय का सांगा मला. तो पुन्हा येण्याची घाई करताना दिसत नाहीये. आणि इथेच धोका आहे बरं का. जेव्हा तुम्ही खूप वेळ वाट पाहता आणि काहीच मनासारखं घडत नाही असं तुम्हाला वाटायला लागतं, तेव्हा सावध व्हा, कारण तिथूनच तुमच्या आध्यात्मिक घसरणीची सुरुवात होते. चला आता, तुम्हाला मिळालेल्या सुटकेनंतर तुमचा पहिला विश्वास धगधगता होता नाही का. आभारी आहे प्रभू, मला तू यावर विजय दिलास. मी वचनावर मनन करतो आणि जे करण्याची गरज आहे ते सगळं काही करतो. आणि मग वर्ष सरून जातं, कदाचित 5-6 वर्ष, आणि मग त्यानंतर सैतान असं म्हणतो, काहीच फायदा नाहीये, काही उपयोगच नाहीये, आणि तू कदाचित फक्त आपला वेळ वाया घालवतोयस. बघा तेव्हाच सावध राहायला हवं, कारण याच टप्प्यावर युद्धात जय किंवा हार असते. चला आता, तुम्हालाच निर्णय घ्यायचा आहे की तुम्ही धीर धरून पुढे जात राहाल. चला आता मी तुम्हाला काहीतरी खूप महत्वाचं सांगणार आहे. हे विसरू नका, योग्य तेच घडावं म्हणून योग्य निर्णय घेऊ नका. बरं, मग मी ते कशासाठी करू? ते योग्य आहे म्हणून. आणि तो तुमचा स्वभाव आहे, ख्रिस्तातला नवीन स्वभाव, जो नेहमी योग्य तेच करत असतो. मग तुम्हाला लवकर फळ मिळो किंवा उशिरा फळ मिळो. इब्री अध्याय 11 वचन 39-40 या सर्वांबाबत त्यांच्या विश्वासाविषयी चांगली साक्ष दिली असताही त्यांना अभिवचनानुसार फलप्राप्ती झाली नाही. त्यांनी आपणा वाचून पूर्ण होऊ नये म्हणून देवाने जे अधिक चांगले ते आपल्यासाठी पूर्वीच नेमले होते. तर बायबल काय म्हणतं? येशूने म्हटले, मी परतीन तेव्हा मला विश्वास आढळेल का? बघा, जर तो 3 आठवड्यानंतर रविवारी 10 वाजता येणार असेल, तर मग आत्ता तुमचा विश्वास लगेच जागृत करू नका, तर तो कायमसाठी धगधगता ठेवा. तुम्हाला नीट ऐका, तुम्हाला आनंदी ठेवून तुमचा विश्वास धगधगता ठेवण्याची जबाबदारी तुमच्याशिवाय कोणाचीच नाही. चला आता, आपण सावध असायला हवं की आपण चर्चच्या कुठल्याही सभेला आपलं मनोरंजन करणारं माध्यम समजता कामा नये. ती काही मनोरंजन सभा नसते अहो, तर हे तेच ठिकाण असतं जिथे देवाच्या वचनाच्या छडीने तुमची पाठ अशी शेकून निघणार असते, ज्यामुळे तुम्ही ताठ होऊन आपला विश्वास पेटवू शकता. आणि हो, तुम्ही स्वतःला उत्तेजन द्यायला हवं, ते गरजेचं आहे. आपण विश्वासाचे पैलू समजून घेऊ. आणि बघा, हे तिन्ही दाखले वेगवेगळ्या पद्धतीने एकाच गोष्टीविषयी सांगतात, आणि ती म्हणजे जे योग्य तेच तू कर आत्ता, नाही तर तू तुझं प्रतिफळ गमावशील. कारण अशी वेळ येते जिथे आपल्या सगळ्यांना आपापला हिशोब द्यायचा आहे, आणि तो तारणाविषयीचा नाहीये, तर इथे असलेल्या देवाने दिलेल्या दानांच्या बाबतीत आपण काय केलं त्याविषयी तो आहे. गरजूंसाठी तुम्ही काय करत आहात? अच्छा, माझ्या या वाक्यावर फारच थंड प्रतिक्रिया दिलीत तुम्ही.
खरं आहे, म्हणजे गंभीरपणे तुम्ही हा प्रश्न विचारायला हवा, एखाद्याला मदत करण्यासाठी मी काय करतोय. आणि बघा, मी एक मुरलेली सेविका आहे, त्यामुळे मी म्हणू शकते मी लोकांना नेहमीच मदत करते. पण काही वर्षांपूर्वी प्रभू मला म्हणाला, ते ठीक आहे, पण जसं तू प्रत्येकाला वागायला सांगत असतेस तसं तू तुझ्या खाजगी जीवनात वागतेस की नाही. आणि म्हणून मी रोज देवाकडे मागते की मी कुणासाठी तरी आशीर्वाद बनावं, असं तू कर. आणि बघा, आपण असं म्हणू शकायला हवं की एखाद्याला येशूची ओळख करून दिल्याशिवाय हा दिवस जाऊ नये. तुमच्या कृतीतच सुवार्ता असेल तर शब्दांची गरज नाही पडत. मग नक्कीच नाही. आमीन. 10 कुमारी, 5 शहाण्या, 5 मूर्ख, 5 जणींनी अधिक तेल घेतलं, त्या पूर्णपणे तयार होत्या. एक सांगू का, मी ख्रिस्तासाठी तयार आहे. मला जगाची अजिबात इच्छा उरलेली नाही. त्याचा मार्ग मला पसंत नाही. त्यात आणखीन वर्ष घालवली तर तुम्ही अधिक तयार व्हाल. म्हणूनच पौल असं म्हणतो की मी जायला तयार आहे, पण मी तुमच्यासाठी राहीन. आमेन. तेव्हा मध्यरात्री अशी हाक आली की पहा, वर आला आहे, त्याला सामोऱ्या चला. तेव्हा सर्व कुमारी उठल्या आणि दिवे नीट करू लागल्या. तेव्हा मूर्खांनी, आणि असे लोक नेहमीच वागत असतात, तेव्हा मूर्ख शहाण्यांना म्हणाल्या, आम्हाला थोडं तेल द्या. आणि असंच हल्ली पाहायला मिळतं की नाही आपल्याला, लोकांना त्यांची कर्तव्य बजावता येत नाहीत, पण इतरांनी आपलं कर्तव्य बजावलं की त्याचा फायदा त्यांना हवा असतो. आणि मी लोकांना मदत करण्यासाठीच इथे आहे. मला मदत करायला आवडते, पण एक वेळ अशी येते की जेव्हा तुम्ही मदत न करता सक्षम बनवता. आणि बघा, मला प्रामाणिकपणे वाटतं की तुमच्यापैकी काही जणांना ते शहाण्या कुमारींप्रमाणे असं अगदी ठामपणे म्हणायची गरज आहे की नाही, नाही आणि नाही, नाही. आता मी तुम्हाला पैजेवर सांगते की त्यांना लोक कठोर म्हणतील. हो, लोक नेहमी तेच करतात जेव्हा ते त्यांचं कर्तव्य बजावत नाहीत आणि इतरांच्या कामाचा फायदा त्यांना घ्यायचा असतो. आणि खरं तर त्यांना वाटतं तुमच्या फायद्यावर त्यांचा हक्कच आहे. आणि जर तुम्ही म्हणालात नाही, तर ते म्हणतील की तू चांगला ख्रिस्ती नाहीयेस. मला एक भाऊही होता जो आत्ता जिवंत नाहीये. तो माझ्यापेक्षा 9 वर्षांनी लहान होता आणि तो अंमली पदार्थ आणि दारूच्या आहारी गेला होता. वयाच्या 17व्या वर्षी व्हिएतनाम युद्धामध्ये गेला आणि तिथे जंगलात त्याचे सोबते अंमली पदार्थ घ्यायचे, त्यात तोही ओढला गेला. पण तो आधीपासूनच बेजबाबदार वृत्तीचा होता आणि त्याने अख्खं आयुष्य एका परस्त्री बरोबर घालवलं. आणि तो त्या स्त्री सोबत राहायचा जी त्याची काळजी घेईल. आणि त्याचं वय वाढल्यावर जेव्हा त्याची तब्येत ढासळू लागली तेव्हा तो म्हणाला की त्याला घरी यायचं आहे आणि त्याचं जीवन त्याला सुधारायचं आहे. तर आम्ही त्याची घरी येण्याची सोय केली आणि तो संपलाच होता. त्याचे दात किडले होते. तो भयंकर भयंकर दिसत होता. आम्ही त्याला एक आव्हान म्हणून स्वीकारलं आणि त्याच्या तारणाकडे लक्ष दिलं आणि आम्ही त्याला 4 वर्ष आमच्या घरी ठेवून घेतलं. आणि बघा, त्याचं आयुष्य सुधारलं आणि त्याला नवीन दात बसवले. त्याच्याकडे आम्ही लक्ष दिलं, त्याला बरे कपडे घेतले आणि तो निरोगी झाला. त्याचं वजन छान झालं आणि पुढे एका टप्प्यावर मला असं वाटायला लागलं की त्याने आमच्यासोबत आमच्या घरात राहू नये. आता बघा, मला आयुष्यभर माझ्या भावाची काळजी मुळीच घ्यायची नव्हती, कारण मी आधीच माझ्या आईवडिलांना आणि माझ्या विधवा मावशीलाही सांभाळत होते. आणि लोकांना मदत करायला मला आवडतं, पण लोकांना मदत करणं म्हणजे त्यांना पंगू बनवणं नव्हे. त्यांनी स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे ना कधीतरी, सांगा बरं. आणि अशा वेळी तुम्ही देवाचं ऐकायला हवं आणि म्हणायला हवं की नाही. आणि हे करताना कुणाच्या न्यायाची पर्वा तुम्ही करता कामा नये. आम्ही
त्याला म्हटलं तू तुझ्या पायावर उभा राहा, त्याला फर्निचर घेऊन दिलं, घर घेऊन दिलं, आणि बघा त्याचा मतलब साध्य झाल्या क्षणी तो पुन्हा त्या जुन्या जीवनाकडे वळला. थोडक्यात सांगायचं तर त्याला आम्ही पुढची काही वर्ष पाहिलं नाही आणि मग कळलं की तो अरिझोनामध्ये जगतोय आणि तिथे दुसऱ्या मुलीसोबत राहतोय. दोघांनाही अंमली पदार्थांची नशा आहे, जवळ पैसे नाहीत, आणि तिने फोन करून सांगितलं की तिचं आणि माझ्या भावाचं बँकेत खातं उघडून द्या म्हणून. आता बोला काय करणार? आणि असंही म्हणाली की चक्क 1.5 लाख रुपये तुम्ही महिन्याला द्या, कारण शेवटी तुमचं इतकं मोठं सेवा कार्य आहे, तुम्ही लोकांना मदत करायलाच हवी, आणि हा तर तुमचा सख्खा भाऊ आहे, त्यामुळे तुम्ही मागे हटू नका. मी काय म्हणाले माहिती? नाही. आणि ती म्हणाली की कशा प्रकारचे ख्रिस्ती आहात तुम्ही म्हणता ब्ला 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 ब्ला. तर बऱ्याचदा तुम्ही योग्य ते केल्यानंतर तुम्हाला त्याबद्दल टक्के टोमणे ऐकावे लागतात. पण जर तुम्ही लोकांना सर्व काळसाठी आहे तसंच राहू दिलं तर ते पंगू होतात, आणि म्हणूनच तुम्ही त्यांच्यासाठी सर्वोत्तम ते करत नसता त्यावेळी. आता मला नाही ठाऊक कोण, पण कुणीतरी हे ऐकायलाच हवं. तर त्या म्हणाल्या नाही, आपल्या दोघांसाठी ते पुरणार नाही, त्यापेक्षा तुम्ही विकणाऱ्यांकडे जाऊन स्वतःसाठी तेल विकत घ्यावं. आता समस्या अशी आहे की जे त्यांनी करायला हवं होतं ते करत असताना वर येऊन गेला आणि ते त्याला मुकले. चला आता, तर मग आजचा जादुई शब्द कुठला आहे? आत्ता. किती जण घरी जाऊन देवाच्या सहाय्याने आवश्यक असणारे गंभीर बदल करतील सांगा? सगळ्या गोष्टी, सगळं काही नीटनेटकं करा, सुधारा, तुमचं घर व्यवस्थित करा. कदाचित तुम्हाला हे ऐकायला आवडणार नाही, कदाचित तुम्ही पूर्णतावादी असाल, कोणी तुमच्या घरातून धुळीचा कणही काढू शकत नसेल, पण जर तुम्ही तुमच्या जीवनात दिरंगाई करत असाल तर ती थांबवा. दिरंगाई करणं थांबवा. पुढच्या वेळेपर्यंत चालढकल करणं थांबवा. विलंब लक्षात घेऊन नेहमी तयारी करा. त्यामुळे इच्छित स्थळी उशिरा पोहोचणं बंद होईल, कारण भूतलावर काहीच परिपूर्ण असं नाही. जर तुम्हाला ऑफिसला पोहोचायला 9 मिनिटं लागत असतील आणि 9 मिनिट आधीच तुम्ही घर सोडलं, तर मग असं काही घडूच शकतं की कारपर्यंत पोहोचल्यावर लक्षात येईल की कारच्या किल्ल्या आपण घरीच विसरले आहोत, त्यामुळे तुम्हाला घरी जावं लागेल. आणि तिथे गेल्यावर चुकून तुमचा चष्मा घरी राहिलेला असेल, मग पुन्हा कारपर्यंत येऊन पुन्हा मागे जावं लागेल चष्मा आणण्यासाठी, आणि मग तुम्ही तिथे असतानाच फोन वाजेल, तो घ्यावासा वाटेल, तो टाळता येणार नाही, मग तुम्ही थोडं खोटं बोलाल. आता कसं बसं तुम्ही कामावर जाल, उशिरा आल्याचं खोटं कारण तुम्ही सांगाल. सत्य हे की तुम्ही योजनाच आखली नव्हती. आशा करते मी तुम्हाला अजूनही आवडत असेल. जे नेहमी उशिरा पोहोचतात त्यांना मी आवडतीये का सांगा मला? ठीक आहे, खूप छान. बघा, मी इथे उभी राहून तुम्हाला छान छान गोष्टी सांगत असते, पण मला लोकांना वेडपिसं करायचं नाही. तर सत्यच तुम्हाला बंधमुक्त करील. एखाद्या विषयीचं सत्य आपल्याला बंधमुक्त करत नाही, तर ख्रिस्त जो सत्य आहे तो बंधमुक्त करतो. झोपाळू ख्रिस्ती होण्याच्या धोक्याविषयी बायबल इशारा देतं. तुम्ही कधी विचार केलाय का की माझं तारण झालं तेव्हा माझ्यामध्ये जी आवेशाची आग होती ती आता कुठे बरं गेलेली आहे? आणि बघा, एक सांगू का, ती आग तुम्ही पेटवायला हवी. ती आग तुम्ही विझू देता कामा नये. तुम्ही प्रज्वलित व्हा. 1 थेसलोनिकरास अध्याय 5 वचन 6. आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहावे. मार्क अध्याय 13 वचन 35. म्हणून जागृत राहा, कारण घरधनी केव्हा येईल, संध्याकाळी, मध्यरात्रीस, कोंबडा आरवण्याच्या वेळी किंवा सकाळी, हे तुम्हास माहीत नाही. नाहीतर अकस्मात येऊन तो तुम्हास झोप काढत असलेले पाहिल. जे मी तुम्हाला सांगतो तेच सर्वांना सांगतो, जागृत राहा.
तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. त्याची शिकार तुम्ही किंवा मी असायची गरज नाही. पण आपण झोपाळू ख्रिस्ती असलो तर तो आपल्याला फसवून खोटं बोलत राहील आणि काही कळण्याआधीच आपण त्याच्यावर विश्वास ठेवू आणि आपण आपला विश्वास गमावून बसू. चला, आता तुमच्यापैकी कोणी यातून गेलंय का? थकलायत का तुम्ही? तुमच्या टाळ्यांमध्ये हवा तेवढा जोर दिसत नाहीये मला. जागृत राहण्याचं महत्त्व सांगणारे 66 संदर्भ बायबलमध्ये आहेत. 66. इतरांवर बारीक नजर ठेवून टीका करायला ते तुम्हाला सांगत नाहीत. म्हणजे जगातल्या गोष्टींवर लक्ष ठेवून ओळखा की काळ किती जवळ आलेला आहे. सतर्क रहा आणि तुमच्या जीवनात तुम्ही घसरणार नाही किंवा मागे हटणार नाही याची दक्षता बाळगा. आणि तुमच्या विचारांवर बारीक लक्ष ठेवा. तुमच्या मनात कुठले विचार येत आहेत आणि तुमचं तोंड सांभाळा. तुम्ही आपल्या मुलांना कितीदा म्हणता तोंड सांभाळ. बघा, देव सुद्धा हेच सांगत असतो. सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्या जीवनाचा उगम आहे. म्हणून तुम्ही मागे हटू नका आणि आळशी बनू नका, चालढकल करत बसू नका. मी एक गोष्ट ऐकली ज्यात सैतान त्याच्याकडच्या उच्च पदस्थ दुरात्म्यांना एक काम सोपवून देतो आणि नव्या दुरात्म्यांनी जगातील लोकांना कशा प्रकारे फसवून आपल्या जाळ्यात ओढायचं आणि तारणापासून रोखायचं. बघा, थोडा वेळ त्यांनी बाहेर जाऊन सराव केल्यानंतर त्यांना प्रश्न विचारायला बोलावलं आणि एकाला विचारलं की तर लोकांना फसवण्यासाठी तू काय करणार आहेस? तर तो म्हणाला की मी त्यांना सांगेन की या जगात देवच नाही आहे. तर तो म्हणाला, तुला काही अनुयायी मिळतील पण जास्त नाही मिळणार, कारण बरेच लोक जाणतात देव अस्तित्वात आहे. तर त्यामुळे त्याने दुसऱ्याला विचारलं की तू काय सांगशील लोकांना? मी सांगेन नरकच नाहीये, ते चिंताच करू नका. तो म्हणाला, तुला पहिल्यापेक्षा जास्त अनुयायी मिळतील पण तेवढे नाही जेवढे मिळायला हवेत. मग त्याने तिसऱ्याला विचारलं, तू काय सांगशील सांग. तो म्हणाला, मी त्यांना सांगेन तुमच्याकडे भरपूर वेळ आहे, फक्त पुढे ढकला. तो म्हणाला, छान आहेस तू, अंधाराच्या राज्यासाठी भरपूर आत्मे तू मिळवशील. आणि एक सांगू का, चांगला हेतू असणं म्हणजे आज्ञा पाळणं नव्हे. गेल्या 8 वर्षांपासून मी माझ्या बहिणीवर चिडले, पण मी तिला भेटीन तेव्हा नीट करेन ते सगळं. पण केव्हा? नंतर बघा, घरधनी येण्याच्या वेळेपर्यंत आज्ञा पाळायची की नाही हा विचार करून काय फायदा? आमीन. मी असं म्हणत नाही तुम्ही त्यामुळे नरकात जाल, पण आपल्याला हिशोबा द्यायचाच आहे. आणि तो दिवस कशा प्रकारचा असेल ते ठाऊक नाही, पण तो फार आव्हानात्मक दिवस असेल. तर तू आपला वेळ कसा घालवलास जॉयस? तुझ्या वरदानाचं तू काय केलंस? तुला सोपवून दिलेल्या पैशांचं तू काय केलंस जॉयस? माझ्याकडे चांगली उत्तर आहेत. मी एवढं नक्की म्हणू शकेन, जेवढं शक्य ते मी केलं. मी ख्रिस्ती जीवन जगण्याचा प्रयत्न केला. मी परिपूर्ण जीवन जगले असं नाही, पण त्यात तू होतास येशू. आमेन. असं जीवन जगू नका की जेव्हा मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला पश्चातापाशिवाय हातात काहीच उरणार नाही, तर ती भयंकर गोष्ट असेल. तुम्ही जे करायला हवं ते न केल्याने आलेली रिक्तपणाची भावना आणि आता उशीर झाल्याने तुम्ही ते नीट करू शकत नाही, ते सुधारू शकत नाही. जर तुम्ही बायबल स्टडी चुकवत असाल तर स्वतःला उत्तेजित करा, समर्पण करा. शक्य असेल तर लोकांना येण्याचं वचन द्या. जर तुम्ही चर्चला जाण्याऐवजी अधिक रविवार घरी बसून काढले तर तुम्हाला जावंसं वाटणार नाही. नित्य नियमाने जाण्यासाठी स्वतःला उत्तेजन द्या, कारण इतरांनाही तुमची गरज आहे आणि तुमचा उपयोग व्हावा म्हणून ते प्रार्थना करतायत. तुम्ही घरी बसलात तर ते शक्य नाही. तुम्हाला बाहेर पडावं लागेल आणि जे लोक जिंकण्यासाठी कठीण आहेत त्यांना तुम्हाला जिंकावं लागेल. नक्कीच. आमेन. तुम्हाला गृहपाठ करावा लागेल. जे देव तुम्हाला करायला सांगतो ते घरी गेल्यानंतर लक्षात घ्यावं लागेल आणि
ते करण्याचा निश्चय करावा लागेल आणि लगेच ते अंमलात आणावं लागेल आणि लगेचच अंमलात आणावं लागेल. लगेच करणारे व्हा, म्हणजे प्रभू येईल तेव्हा तुम्ही तयार असाल. बघा, दार बंद झालं तेव्हा त्यांना धक्का बसला, ते आत जाऊ शकले नाहीत आणि येशूने त्यांना मर्मभेदक अशी गोष्ट सांगितली, मी तुम्हास ओळखत नाही, मी ओळखत नाही. असे किती लोक आहेत ज्यांना वाटतं आपण चर्चला जातो आणि ख्रिस्ती असण्यासाठी तेवढंच पुरेसं असतं. बायबल असं म्हणत नाही की नव्याने जन्म झाला तर चर्चला जायला हवं. मी नेहमीच लोकांना चर्चला जायला सांगते, पण मला इथे यायला यासाठी आवडतं की जेव्हा मी प्रत्यक्ष चर्चला जाते तेव्हा माझ्यावर कोणतीच जबाबदारी नसते आणि इथे मला संदेश द्यावा लागतो, मला सभा चालवावी लागत नाही, अमुक करा तमुक करा वगैरे गोष्टी बघाव्या लागत नाहीत. तुम्ही नियमितपणे शिस्तीने देवाची सेवा करू शकता नक्कीच. आणि बघा, ज्ञान काय आहे, शहाणपणा काय आहे. ज्ञान काय आहे तर आत्ता त्या गोष्टी करणं ज्यामुळे तुम्ही पुढे सुखी व्हाल. तर आपण वराची वाट पाहत असताना त्या शहाण्या 5 कुमारींसारखं बनू, ज्यांनी अधिक तयारी केली आणि स्वतःला वरासाठी तयार करून ठेवलं. तर बघा, पित्या, तुझ्या वचनाबद्दल आभारी आहे. मी प्रार्थना करते इथे अशी कोणी व्यक्ती असेल ज्याला तुझी अद्याप ओळख नाही, त्यांनी आपलं जीवन तुला द्यायला हवं. जर बघा आज तुम्ही इथे असाल आणि ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारलं नसेल, किंवा मी असं म्हणेन तुम्ही आपलं जीवन ख्रिस्ताला समर्पित केलं नसेल, येशूला तुम्ही हवंसं वाटावं म्हणून तुम्हाला तुमचं जीवन चांगलं करायची गरज नाही आहे, आहात तसे या तुम्ही. त्याला आपल्या जीवनात येण्यासाठी असं म्हणा, येशू, मी तुला माझा प्रभू करत आहे, तू माझ्यावर राज्य कर, मी तुला स्वीकारतोय, मला तुझं शिष्य बनायचं आहे. तुम्ही हात जरा वर कराल का, म्हणजे मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. आपले हात नीट वर करा म्हणजे मला दिसतील. एवढ्या गर्दीत जर हात शोधणं कठीण आहे. ठीक आहे, तुम्ही हात वर केला असेल तर तुम्ही हात तिथे उभे राहा, ओशाळू नका. आम्ही तुम्हाला पुढे यायला सांगणार नाही आहोत. जर तुम्ही इथे येऊन उभे राहिलात तर खात्रीने तुम्हाला आपल्या जागी जाणं कठीण होईल, म्हणून जिथून हात वर केलाय तिथेच उभे राहा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ठीक आहे, आपण एकत्र प्रार्थना करूया. लिसा इथे येईल आणि आपण सभा संपवणार आहोत. आजची सभा आपण प्रार्थना करू. स्वर्गीय पित्या, मला तू आवडतोस. येशू, मी तुझ्यावर विश्वास ठेवते. मी मनमानीपणाने जगले, मी पापापासून वळतीये, मला तुझ्यासाठी जगायचंय. येशू, मी तुझ्यावर विश्वास ठेवतेय. तू माझ्यासाठी मरण पत्करलंयस. मी तुझा स्वीकार करतेय. मी तुझा स्वीकार करते येशू. मी माझं जीवन तुला अर्पण करतेय. मला तारल्याबद्दल आभार, नवीन जीवनाबद्दल आभार. आमेन. आपण सगळे प्रभूची स्तुती करूया. तर आत्ताच ती वेळ आहे योग्य ते करण्याची, म्हणून गोष्टी पुढे ढकलू नका, तर त्या त्वरित करायला शिका. हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे.